तर इठा चित्रपटाचं नाव बदलण्यासंदर्भातील मुद्दा अमित गोरखेंनी विधिमंडळात मांडलेला आहे। विठाबाई नाव असताना इठा नाव देऊन त्याचा अपमान करण्यात आला असं गोरखेंनी म्हटलंय। चित्रपटाचं नाव बदलण्यापर्यंत चित्रपट प्रदर्शित न करण्याची गोरखेंनी मागणी केली। पद्मश्री विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित 100 कोटी रुपये खर्च करून विठाबाईंच्या जीवनावर आधारित एक सिनेमा येतोय आणि त्या सिनेमाचं नाव त्या दिग्दर्शकांनी इठा असं केलेलं आहे। विठाबाई नाव असताना इठा नाव करून खरं तर त्यांचा अपमान केलाय। त्या पद्मश्री आहेत आणि मराठीतलं लावणी सम्राज्ञी म्हणून त्यांचं मोठं नाव आहे। मी आज विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करून या चित्रपटाचं नाव त्वरित बदलावं आणि जोपर्यंत चित्रपटाचं नाव बदलत नाही तोपर्यंत हा चित्रपट रिलीज होऊ नये अशा प्रकारचा मुद्दा त्या ठिकाणी मी मांडला। लासलगाव बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीचा राजीनामा जो आहे तो पाहायला मिळतोय। कार्यकाळ संपल्यानं सभापती आणि उपसभापतींनी राजीनामा दिला। सभापती ज्ञानेश्वर जगताप आणि उपसभापती संदीप दरेकरांनी राजीनामा दिला। मंत्री भुजबळांच्या सूचनेनुसार उपनिबंधकाकडे राजीनामा त्यांनी सोपवलेला आहे।